बोर्डचा इंग्लिशचा पेपर आहे आणि समरी रायटिंग कशी करायची ह्याबद्दल टेन्शन आलंय, स्ट्रेस आलाय, तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्प करेल. समरी रायटिंग म्हणजे काय, एखादा मजकूर किंवा आर्टिकल पॅसेज जे 10-15 लाईन्सचं आहे ते शॉर्टमध्ये लिहिणं. मॅक्झिमम तुमचं आर्टिकल जर 15 लाईन्सचं असेल तर तुम्हाला 4 ते 5 लाईनमध्ये तुमची समरी कंप्लीट करायची आहे. समरी लिहिताना 4 इम्पॉर्टंट टिप्स आहेत, ते नक्की लक्षात ठेवा. सर्वात आधी तुम्हाला जो पॅसेज दिलेला आहे तो दोनदा वाचा. पहिल्यांदा वाचल्याने तुम्हाला सिक्वेन्स कळेल किंवा मिनिंग कळेल आणि दुसऱ्यांदा वाचल्याने तुम्हाला आयडिया येईल तुमच्या ओन वर्ड्समध्ये ट्रान्सलेट करायला आणि काही मिस नाही होणार. सेकंड आहे, पटापट अंडरलाईन करून घ्या जे मेन पॉईंट्स आहे. जे डिटेलिंग आहे ते सोडून द्या, पण जे मेन आहे ते सोडू नका. तुमच्या वर्ड्समध्ये तुम्हाला ते ट्रान्सलेट करायचं आहे. थर्ड पॉइंट, कॉन्सेप्ट समजा आणि सिक्वेन्स मिस करू नका. ज्या ऑर्डरमध्ये ती समरी दिलेली आहे त्याच ऑर्डरमध्ये लिहा, पण तुमच्या वर्ड्समध्ये. आणि अजिबात ते कॉपी करू नका वर्ड टू वर्ड, कारण एक्झामिनर हे चेक करणार आहे की तुम्हाला त्यातलं काय कळलं आहे. मी समरी रायटिंगचे 2 एक्झाम्पल्स ऑलरेडी शिकवले आहे, खाली लिंक दिली आहे, नक्की बघा आणि शिकून घ्या. ऑल द बेस्ट.